तर रील बनवणं हा एक खूप वेगळा टास्क आहे, वेगळं माध्यम आहे. ज्याला जमतं ते त्यांना सॅल्यूट, की त्यांना ते जमतं. मला जमत नाही. म्हणजे जर मला जमलं असतं तर मी ते केलं असतं, पण मला ते होतच नाही. त्यामुळे पण तुझ्या माझ्याच्यानं उजव्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे, तू हो. त्यांच्या रील्स हो, वगैरे अगदी बघतोस का? बघतो त्यांचा आवर्जून. कंटेंट, कपल सहकुटुंब, कंटेंट. सहपरिवार आहे. इन्स्पायरिंग व्यक्ती अगदी, आहे तुझ्या अगदी बाजूला. बघतो. सहकुटुंब बघतो आम्ही त्यांच्या रील्स. 14 नोव्हेंबरला एक मस्त चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय, ज्याचा ट्रेलर इतका दमदार आहे. नाव आहे रील स्टार आणि या चित्रपटाची एनर्जेटिक टीम माझ्यासोबत बसली आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. कसे आहात? व्हॉट्सअप काय चाललंय प्रसाद दादा? प्रमोशन प्रमोशन. येस. कैलाश काय म्हणतोयस? मस्त दिसतोयस बाय द वे. थँक्यू सो मच. येस. भूषण कसे आहात? आपण एकदम. पहिल्यांदाच गप्पा मारतोय. हो, आपण पहिल्यांदाच बोलतोय आणि पहिल्यांदा आपण एकत्र आहोत ह्याचं कारण आहे रील स्टार, Yes. जे की 14 तारखेला रिलीज होते. आणि निश्चितच आपण आता ज्या गप्पा मारत होतो त्यातून हे कळतं की फिल्म खूप चांगली आहे. टीजर ट्रेलर आवडल्याशिवाय मुलाखत घेणारा इतका खुश नसतो. Yes, खरं आणि ट्रेलर हां. मस्त आहे चित्रपटाचा. तर जेन्युइन. ते Yes. तुझ्या उर्मिला काय म्हणतेस? खूप मस्त वाटतंय कारण रील स्टार फिल्म माझ्यासाठी स्पेशल आहे. याआधी मी फिल्म्स केले आहेत, पण ही स्पेशल आहे कारण सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत मला काम करायला मिळतं आहे. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. सो आता प्रमोशन चालू आहे, मस्ती करतो आहे, मजा करतो आहे, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. ट्रेलर सगळ्यांना आवडतं आहे, काम सगळ्यांना आवडतं आहे. सो एक्सायटेड आहे मी. अगदी. पण चित्रपटाच्या गप्पा मारण्याच्या आधी मला सांगा की रील्स हा आता आपल्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग झाला असं आपण Yes. म्हणूया. भलेही आपण त्या करत नसलो, काही जण करतात, करत नसलो तरी आपण त्या बघतो, खूप स्क्रोल करतो. तुमचा दिवसातला किती वेळ जातो स्क्रोल करण्यामध्ये? 10-15 मिनिटं 10-15 मिनिटं. ओके. हां, म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते होतं. खरं हां. थँक्यू. होतं रील्स स्क्रोल करून, पण असं नाही की अगदीच ॲडिक्शन आहे त्याचं, की हां. ते बघायलाच पाहिजे असं नाही. पण आहे काहीतरी एंटरटेनिंग आहे आणि ते मला तरी वाटतं रील बनवणं हा एक खूप वेगळा टास्क आहे, वेगळं माध्यम आहे. ज्याला जमतं ते त्यांना सॅल्यूट, की त्यांना ते जमतं. मला जमत नाही. म्हणजे जर मला जमलं असतं तर मी ते केलं असतं, पण मला ते होतच नाही. त्यामुळे पण तुझ्या माझ्याच्यानं उजव्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे, तू हो. त्यांच्या रील्स हो, वगैरे अगदी बघतोस का? बघतो त्यांचा आवर्जून. कंटेंट, कपल सहकुटुंब, कंटेंट. सहपरिवार आहे. इन्स्पायरिंग व्यक्ती आहे तुझ्या अगदी बाजूला. बघतो. सहकुटुंब बघतो आम्ही त्यांच्या रील्स. भूषण किती वेळ जातो रील्स बघण्यात? खरं सांगू का तुला की हां. खरंच ॲडिक्शन होतं ही फिल्म मिळायच्या अगोदर, आणि कामच नव्हतं काय हातामध्ये. हां. छोट्या छोट्या रोलमध्ये आजपर्यंत होतो. आणि रील्स का बघू नये, कारण की तुमच्या हातात मोबाईल दिला आहे आणि ते इतकं तुमच्या खिशात आहे, तुमच्या सतत सोबत आहे. तर तुम्ही मनोरंजनाचं एक साधन म्हणून तुम्ही ते करता आणि त्याचं हळूहळू व्यसन होतं, ॲडिक्शन होतं, ही वेगळी गोष्ट. पण सर जसं आम्ही मगाशी डिस्कस करत होतो त्यात प्रसाद दादांनी सांगितलं की सिनेमा जितक्या प्रमाणात लोक बघतात तेवढ्याच प्रमाणात रील्सही बघितल्या जातात. म्हणजे आज तुम्ही बघत असाल की एखाद्या पायलटपासून ते सुलभ शौचालय चालवणाऱ्या त्या कामगारापर्यंत सगळ्यांच्या हातात आज मोबाईल आणि रील्स आहे, आणि इतके ते दमदार आहेत. म्हणजे आपण जसं म्हणतो की इंडिव्हिज्युअल पत्रकारिता हे आज कोणीही करू शकतं आहे. म्हणजे त्या अर्थानं रील्समध्ये खूप पोटेन्शियल आहे की जर एखाद्या व्यवस्थेविरुद्ध भाष्य करायचं आहे तर एक छोटी रील्स ही ती व्हायरल होऊ शकते. खरं आहे. म्हणजे ह्याचे अनेक उदाहरण तुम्ही रील्समधून बघितले हो. की सत्य हे म्हणजे दाखवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे. येस. सो रील्स बघत असते मी, पण हे पण मॅटर करते की अल्गोरिदम कुठला आहे तुमचा. जर तुम्ही फिल्म रिलेटेड काही बघत असेल तर फिल्म रिलेटेड तुम्हाला रील्स दिसतील, किंवा कॉमेडी असं काही बघत असाल तर कंटिन्यू अशा रील्स दिसतील. सो थोडाफार वेळ जातो दिवसातून असा. पण रात्री म्हणजे माझे आई वडील इथे मुंबईत आहे. आता वेळ अशी आली आहे की मी रील्स फार आत्ता तरी कमी पाहते आहे. पण मला 2 वाजता माझ्या मम्मीला सांगावं लागलं की ठेव आता मोबाईल, मला झोपू दे, उद्या जायचं आहे सकाळी इंटरव्ह्यूला. सो आता अशी वेळ, आई वडीलसुद्धा इतके व्यस्त झाले त्यांच्या, म्हणजे ते आधी म्हणायचे ना आपल्याला की आता ठेव तो मोबाईल, नको कशाला. आता आपल्याला म्हणावं लागतं आहे त्यांना रील्समुळे. सो रील्स मध्ये असं नाही आहे की खूप शिकायला पण मिळतं. बरेच असे कलाकार आहेत जे आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचू नाही शकत, पण रील्सच्या माध्यमातून आपण त्यांना बघत असतो, किंवा आपणही रील्स बनवतो. म्हणजे मी पण बनवते असं नाही आहे, पण मी एन्जॉय करते. म्हणजे जितकं बनवायचं आहे तितकं बनवते, आणि जितकं बघायचं तेवढं बघूच शकतो आपण. क्या बात. प्रसाद दादा, पहिला ॲक्शन चित्रपट तुझा रील स्टार हां म्हणजे प्रदर्शित होणारा पहिला. प्रदर्शित होणारा.
पहिला कधी सुरुवात झाली पण या चित्रपटाची? म्हणजे शूटिंगची म्हणते सुरू झाले तुझ्यासाठी रील स्टार या चित्रपटाची सुरुवात कधी झाली? माझ्यामध्ये 5-6 महिने झाले हम्म. असावेत. नंदू आमचा अत्रेकर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं या चित्रपटासाठी. गंमत अशी झाली की मी थोडंसं विस्तृतपणे सांगतो. मी लंडनमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होतो, ज्याचं टेंटेटिव्ह टायटल आहे ट्रॅप. हम्म. ती फिल्म अजून आली नाही. त्या फिल्मचे डिरेक्टर साऊथ इंडियन होते, हम्म. कन्नड डिरेक्टर होते, जो ईश्वर नावाचे. आणि त्यांना माझं काम खूप आवडलं आणि त्यांनी सिमी सरांना आणि रॉबिन सरांना सजेस्ट केलं माझं नाव. आणि भूषणनी पण, मला असं वाटतं त्याच्यात भूषणचा पण खूप मोठा वाटा आहे. सो अशा सगळ्यांच्या काय म्हणूया संगनमतानी हा चित्रपट माझ्याकडे आला आणि मला प्रकार फार इंटरेस्टिंग वाटला. मी कुठलाही चित्रपट घेतो तेव्हा मी असं काही माझं म्हणणं नसतं की मी हिरोच पाहिजे. ओके. मी अनेक चित्रपटांमध्ये मी छोटे छोटे रोल केलेत. माझा रोल किती महत्त्वाचा आहे आणि तो चित्रपटात किती वाटा उचलतो हे माझ्याकरता कायम महत्त्वाचं असतं. मला लेंथशी मला कधीच काही घेणं देणं नाही. मी कित्येक चित्रपटांमध्ये 3-4 मिनिटाचे रोल पण केलेले आहेत. सो मला हा प्रकार आवडला, मला सेटअप खूप आवडला. आणि मी नावं जी सगळी ऐकली, भूषण, हम्म. कैलास, उर्मिला, आमचा मिलिंद, स्वप्नील राजशेखर, या कुणाच बरोबर मी काम केलं नव्हतं. हम्म. ते पण या निमित्ताने करता येईल असं मला वाटलं. दुर्दैवाने कैलासबरोबर आणि उर्मिलावर माझे सीन्सच नाही आहेत, त्यामुळे मला ती संधी माझी हुकली. पण भूषणबरोबर माझे सगळे सीन भूषणबरोबरच आहेत आणि अनंत सरांबरोबर आहेत, आनंद महादेव सरांबरोबर. पण त्यांच्याबरोबर मी ते डिरेक्ट करतायत आणि मी काम केलं आहे असंही मी काम केलं आहे आणि मी डिरेक्ट करून ते काम करतायत असंही मी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी ऑलरेडी काम केलं होतं, पण या सगळ्यांबरोबर मी कधी काम केलं नव्हतं. प्लस फाईट सिक्वेन्सेस होते आणि खूप इंटरेस्टिंग फाईट सिक्वेन्स आहे आणि त्याचा क्लायमॅक्स जो आहे त्याचा ट्विस्ट मला प्रचंड आवडला आहे सिनेमात. त्या अशा सगळ्या कारणांमुळे मी सिनेमा हा स्वीकारला. क्या बात. आणि कैलाससाठी तर फार भारी गोष्ट आहे, कारण 14 तारखेला 2 चित्रपट रिलीज होत आहेत. आणि काय हवं है ना, गोंधळ आणि रील स्टार हे दोन्ही चित्रपट येत आहेत आणि मस्त आहे नाही का कलाकाराला. आणि काय हवं की एका दिवशी 2 चित्रपट येत आहेत. आणि अगदीच म्हणजे असं विचारही केला नव्हता कधी की एका दिवशी Yeah. 2 चित्रपट येत आहेत आपली, आणि छान आहे, म्हणजे मजेशीर गोष्ट आहे. पण रील स्टार कधी सुरू झाला तुझ्यासाठी? रील स्टार ॲक्च्युली हा रोहित कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती आहे. तर तो आणि नंदू सर जे आहेत, नंदू दादा आणि सिम्मी सर, हे मला त्यांनी भेटायला बोलवलं आणि मग भेटून त्यांनी मला ही गोष्ट ऐकवली ओबेरॉय मॉलमध्ये. आणि मला गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटली. मला कळलं की यात भूषण आहे आणि तो लीड करतो. म्हटलं अरे इंटरेस्टिंग आहे. आणि मग दादांचं नाव सांगितलं, उर्मिलाचं नाव सांगितलं आणि जसं सांगितलं यांनी मिलिंद सर आणि सगळी स्टारकास्ट काय आहे यांनी सांगितली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला का वाटलं या सिनेमात काम करावं, तर मला आपल्या वेगळ्या भाषेतला कोणीतरी डिरेक्टर आहे आणि मला साऊथचं तसं खूप आकर्षण आहे. मी साऊथचे खूप सिनेमे बघतो. तर मला वाटलं की ही एक संधी आहे आपल्यासाठी. आणि माझा एक मित्र आहे, तो म्हणत असतो संधीला पुढून शेंडी असते आणि मागून भंडी असते, आल्याबरोबर पकडायची असते, नंतर गेल्यावर असं चापलत बसण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे ही संधी मी पकडली आणि तो रोल इंटरेस्टिंग रोल आहे यातला. आणि जेव्हा मी त्या सिनेमात गेलो, शूटला गेलो, तेव्हा मला कळलं की अरे साऊथ इंडस्ट्री एवढी पुढे का आहे किंवा एवढे वेगळा विचार का करते ती. त्या सेटवर गेल्यावर मला खरं तर कळलं, कारण ती खूप बारीक बारीक गोष्टींवरती काम करतात ही सगळी माणसं आणि त्यांचं कन्व्हिक्शन म्हणजे कमालीचं आहे. तर ते सिम्मी रॉबिन सरांकडे बघून ते जाणवलं मला. येस भूषण, तुम्ही मगाशी उल्लेख केला की आजवर अनेक लहान भूमिका तुम्ही केल्या आहेत आणि आत्ता जे कळलं लीड आहात तुम्ही या चित्रपटामध्ये. खरं तर ही खूप मस्त गोष्ट आहे की आपण इतका स्ट्रगल करतो आणि एक असा चित्रपट असतो जो आपल्यासाठी बनला असतो, राईट? एक तर मला सांगा की आता किती आनंद आहे रील स्टारमध्ये लीड करताय आणि तुमच्या मते रील स्टार इज इक्वल टू व्हॉट? म्हणजे मी खरं तर मीच काय, जगातला कोणीही जर मुख्य भूमिका करत असेल आणि इतक्या दमदार लोकांबरोबर स्टारकास्ट Yes, असेल, माझ्या yes. आजूबाजूची टेक्निशियन, दिग्दर्शक आणि केरळची लोक आहेत विशेष म्हणजे, तर आजवरचं माझं सगळं चित्रपटातलं काम बाजूला आणि आज जे मी करतो लीडमध्ये, तर ते खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे. म्हणजे कदाचित मी खूपच आनंदी आहे, कारण की हे दिवाळीत रिलीज होणार होतं आणि अनेक अशा दिवाळ्या मी बघितल्या की ज्या मला म्हणजे फक्त
माझ्या त्या जुन्या भूतकाळाची आठवण करून द्यायच्या. पण ह्या दिवाळीत नक्कीच रील स्टार रिलीज होते, तर इथून येणारी प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी खास असणार आहे. आणि त्याच अर्थानं की रील स्टारची सुरुवात माझ्यापासून झाली. आणि माझा जो मित्र आहे शिव लोखंडे, ह्यानं मला सांगितलं की अरे लॉकडाऊनमध्ये एक फिल्म अडकली होती अन्य नावाची, जिथे आपले अतुल कुलकर्णी सिनियर आर्टिस्ट, आपले दिग्गज कलाकार, त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. आणि ती फिल्म रिलीजच होऊ शकली नाही. हिंदी फिल्म होती आणि तर त्यांना आता मराठी फिल्म करायची आहे. मग मला एक संधी होती की बाबा एक माझ्या आणि सुधीरच्या डोक्यात जी गोष्ट होती, सुधीर कुलकर्णी ह्याचे जे रायटर आहेत, त्याची एक गोष्ट होती रिसायकल नावाची. आणि तो म्हणला की बघ ह्या गोष्टीचं कुठं काय झालं तर, आणि तू इतक्या दिवस झालं लीडसाठी स्वतःसाठी सिनेमा शोधतोय, तर ही एक तुझ्यासाठी संधी असू शकते. पण ज्यावेळेस एक 10-15 दिवसानंतर गोरेगावमध्ये मला ही सगळी लोकं भेटली. पहिल्यांदा खरं तर सिमी जोसेफ भेटले. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर किती साधा आणि सिम्पल माणूस आहे, प्राध्यापक माणूस आहे, JNU मधून पास आउट आहे, डॉक्टरेट आहे त्यांना. महात्मा गांधींवर एक सुंदर कादंबरी त्यांनी प्रकाशित केलेली आहे. पण असा माणूस एक सिनेमासाठी इतका डेडिकेटेड आहे. आणि मी त्यांना पहिल्यांदा ही गोष्ट ऐकली, पण माझी एक अट होती की मी त्यांना म्हणलं की सर प्लीज मी लीडमध्ये मी असू शकतो या फिल्ममध्ये. तर ते म्हणले डेफिनेटली, कारण की तुम्ही ज्या पद्धतीने ऐकवलं, स्वतः अभिनय करून मी ती स्क्रिप्ट प्रेझेंट केली. फक्त एक माझ्याकडून एक गोष्ट झाली की ती गोष्ट ऐकवताना मी त्यांना त्यामध्ये एक घुसडलं माझ्या मनातलंच की भानुदास हा रील्स बनवत असतो. आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि ते इम्प्रोवाइज म्हणतात ना, स्क्रिप्ट ऐकवता तर ते झालं. आणि म्हणजे सरांचा रोल असेल आणि कुठंतरी प्लॉट सब प्लॉट. आणि साऊथमध्ये आपण बघितलं असेल की हिरोला एक सपोर्ट करणारा तेवढा ताकदीचा ॲक्टर असतो, पात्र असतं ते. आणि मला प्रसाद दादा पहिल्या दिवसापासून डोक्यात होते, म्हणजे हे सुचल्यापासून की हे खूप चांगलं कॉम्बिनेशन असू शकतं. आणि ते करता करता आणि अनेक सिनेमाला अडचणी असतात, तुम्हाला माहीत असेल की चित्रीकरण करताना मनातला सिनेमा वेगळा, परत तो ॲक्च्युली शूट होऊन ज्यावेळेस पडद्यावर होतो तो वेगळा. म्हणजे ज्यावेळेस सिनेमा आम्ही विचार केला होता तर त्यात आणखीन गोष्टी इन्क्लूड झाल्या आणि सिनेमा खूप सुंदर झाला आहे त्या अर्थानं. आणि म्हणजे मला आणखीन बोलावं असं ह्याच्यासाठी वाटतंय, कारण की हा सिनेमा घडतोय आणि इतकी लोकं, म्हणजे मला असं वाटलं की मी एकटा घडून आणतो, पण नाही. सुरुवातीला मी काही गोष्टी सुरू केल्या. म्हणजे एकदा चाक फिरवताना तुम्हाला खूप ताकद लागते आणि एकदा ते फिरलं की ते आपोआप म्हणजे त्याच्या त्या मोशनमध्ये येतं. त्या अर्थानं मग सगळीच लोकं माझ्या मदतीला आली. म्हणजे स्वतः नंदू आचरेकर असतील, रोहित कुलकर्णी, महेंद्र पाटील, हे सगळी लोकं आली. कैलाश आहे, सगळी लोकं आहेत. हे मला कळल्यानंतर अनेक म्हणजे अर्थानं मला आनंद झाला की अरे हे आता खूप चांगलं होणार आहे. आणि या अर्थानं ह्या सिनेमाचा जो प्रारंभ आहे तो झाला. अगदी येस. उर्मिला, तू आत्ता जशी दिसतेस आणि चित्रपटामध्ये आम्ही तुला म्हणजे बघतोय, 360 डिग्री एकदम फरक आहे. म्हणजे खूप वेगळी दिसतेस तू त्याच्यात. जेन्युअली मला दोनदा जाऊन बघा ही उर्मिलाच आहे का, इतका तो ट्रिमेंडियस बदल आहे त्या चित्रपटासाठी, राईट? अशा प्रकारच्या जेव्हा भूमिका येतात ना, साधारणपणे एका अभिनेत्रीच्या डोक्यामध्ये विचार येतो की यार आपण आत्ता असं कॅरेक्टर करतोय, पुढे जाऊन आपल्याला अशाच प्रकारच्या भूमिका विचारू शकतात. ग्लॅमरस भूमिका थोड्या कमी विचारल्या जातील, राईट? 1% तरी तुझ्या डोक्यात हा विचार होता रील स्टार एक्सेप्ट करताना? असं सुरुवातीला वाटलं होतं की कसं करणार आहे, म्हणजे बाईचा रोल करायचा आहे, आपल्याला कामं मिळतील की नाही, जशी मला कामं हवी आहेत. पण मी विचार केला की अभिनेत्री म्हणून तुला सगळ्या भूमिका साकारायच्या आहेत आणि तुला दाखवायचं आहे. इतके वर्ष आपण काम करतोय, तू म्हणजे मला असं वाटतं की बाई असो किंवा मुलगी असो, मी काम कसं केलं हे लोकांनी म्हणजे बघून मला जज करावं असं वाटलं. आणि त्यावेळी असं होतं की कामंही नव्हती आणि थोडीफार कामं होती, पण मला हा सिनेमा करावा असा वाटला कारण केरळची लोकं आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव येईल, म्हणून मला असं वाटलं की आपण करू शकतो. ओके, प्लस पॉईंट काय होता तुझ्यासाठी हा चित्रपट एक्सेप्ट करायचा? प्लस पॉईंट सगळ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आणि जे टेक्निकल टीम आहेत तिकडे कसे कामं करतात ते इथेच आपल्या मुंबईत बघायला मिळालं, साऊथचे लोक कसे काम करतात. सो येस. आणि ना इथे कॅप्शनच आहे की सामान्य माणसाच्या लढ्याची असामान्य कहाणी. तर असामान्य कहाणी काय, नो डाऊट प्रेक्षक बघतील 14 तारखेला. पण जे तुम्ही स्क्रिप्टिंग ऐकल्यावर ना, त्या स्क्रिप्टबद्दलची एखादी जी गोष्ट असते ती आपल्याला ना, आपल्यातल्या कलाकाराला, आपल्यातल्या माणसाला खूप हिट करते. तुझ्यापासून सुरुवात करीन दादा, काय होतं सगळ्यात जास्त हिट करणारं स्क्रिप्टच्या बाबतीमध्ये? काय आहे ही असामान्य कहाणी? नाही, असामान्य कहाणी काय ते मी तुला सांगू शकत नाही, कारण ते तुला पडद्यावर बघणं गरजेचं आहे. पण मला या चित्रपटाला रॉनेस
प्रचंड आवडला. खूप काय म्हणूया, खूप सच्च्या, खूप खऱ्या लेवलच्या माणसाची गोष्ट आहे आणि ती त्याच पद्धतीने शूट केली आहे. म्हणजे कुठलंच कॅरेक्टर असं मेडअप नाही आहे किंवा खोटं नाही आहे. सगळी रिअल कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांनी शूट पण ते अत्यंत रिअल पद्धतीने केलं आहे. मग त्यातले फाईट सिक्वेन्स स्टायलाइज जरी असले तरी ते खूप कन्व्हिन्सिंग आहेत की हो, असा माणूस अशी वेळ आली तर मारू शकतो. कळलं, या पद्धतीने ते शूट केले. त्यामुळे त्यांचं कन्व्हिक्शन, उर्मिला म्हणाली की ते ज्या कन्व्हिक्शननी शूट करतात ना, ते प्रचंड इंटरेस्टिंग आहे. बरं, आपल्याकडे कसं आहे की सेटवरती बऱ्याच सेटवरती आरडाओरडा चालू असतो. अरे ये करो, वो करो, ये क्यों नाही आया, वो क्यों नाही आया, कितना टाईम वगैरे. असं कुठेच या सेटवर वातावरण नव्हतं. कारण ती माणसं, सिमी सर, रॉबिन सर, इतकी शांत माणसं आहेत दोघंही की आवाज म्हणजे डायलॉग्सच्या पलीकडे आवाजच यायचा नाही सेटवर. ना फाईट मास्टरचा आवाज असायचा, ना कॅमेरामनचा आवाज असायचा. खूप शांतपणे सगळं शूटिंग झालं आणि तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. पण हा पत्रकार जेन्युइन आहे का कसा आहे चित्रपटात? हा पत्रकार 100% जेन्युइन आहे. पण तो जो मी म्हटलं तुला, जो ट्विस्ट आहे त्याची जेन्युइनिटी ना बघण्यात मजा आहे की काय या दोघांनी मिळून कांड केलंय नक्की. ओके, ते बघण्यासारखं आहे. ओके, कांड केलंय तर. येस, कैलाश. हाच प्रश्न आहे. येस. सामान्य माणसाची असामान्य गोष्ट जर खरंच आपण बघायला गेलो, मला सामान्य माणसाच्याच गोष्टी खूप अपील करतात. मलाच काय, आपल्या सगळ्यांनाच Yeah. करतात. म्हणजे आर के लक्ष्मणचं, कॉमन मॅनचं जर बघितलं आपण, सगळे कार्टून्स बघितले तर ते एवढे का नावाजले गेले? कारण ते सामान्य माणसाचे होते. किंवा बच्चन साहेबांच्या अँग्री यंगमॅन लोकांना का आवडला? कारण तो सामान्य माणसाचा होता. आत्तापर्यंतचा जो सिनेमांचा जो ग्राफ होता किंवा सिनेमाचं जे कलेक्शन होतं ते कोणी घडून आणलं? तर ते कॉमन मॅनने घडून आणलं. लोक दिवसभर काबाड कष्ट करतात आणि जाऊन सिनेमा बघतात. त्यांना वाटतं की माझं म्हणणं कुठेतरी यात मांडलं गेलंय, माझं प्रतिबिंब कुठेतरी यात आहे. एकूणच साहित्याचं प्रयोजन असेल, पेंटिंगचं असेल, कवितेचं असेल, सिनेमाचं असेल, मूळ प्रयोजन ते असतं की तुमचा जो आतला आवाज आहे तो कुठेतरी बाहेर आला पाहिजे. आणि मला तेच वाटलं जेव्हा ही गोष्ट ऐकली, तेव्हा वाटलं अरे यार, हे तर आपलं म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे. आणि जर हे आपल्याला प्ले करायला मिळत असेल तर और क्या चाहिए अपने को. तर ते सगळं बघायला मिळतंय. त्यात आहेच टॅगलाईन आहे. आणि की एक सामान्य माणूस जेव्हा सिस्टीमच्या विरोधात उभा राहतो तेव्हा काय घडतं, तर त्याची ही गोष्ट आहे. तर मला वाटतं खऱ्या अर्थानं जे सगळ्या गोष्टींचं प्रयोजन असतं त्या प्रयोजनाला खऱ्या अर्थानं न्याय देणारा हा सिनेमा मला तरी वाटतोय. पण काय अशोकचं म्हणणं काय आहे या चित्रपटात? अशोकचं म्हणणं तेच आहे की भाई, कोणाला नाही घाबरायचंय. आपलं जगणं आहे, माझं जगणं आहे, तुझं जगणं आहे, हे आपलं जगणं आहे. आपल्यावर कोणी दुसरा येऊन लादू नाही शकत की तुम्ही असं वागायला पाहिजे. बरोबर, आपल्यापासून दुसऱ्याला जर हानी होणार नसेल तर छान आहे आणि ती होऊच नाही. पण म्हणजे सगळ्यांनी, जे आपले महापुरुष आहेत त्यांनी आपल्याला तेच सांगितलं आहे की तुम्ही, तुमच्यावर जर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही प्रति हल्ला जरी नाही केला तर चालेल, पण तुम्ही त्याला थांबवा. तुम्ही तो डिफेन्स करा. जर तुम्ही डिफेन्स करणार नसाल तर मग गुन्हेगार तुम्ही आहात. हल्ला करणारा गुन्हेगार नाही, डिफेन्स जर करणार असाल तर गुन्हेगार तुम्ही आहात. बुद्ध तेच म्हणतो की तुम्ही हल्ला थांबवा स्वतःवरचा. तर अशोक तो आहे जो म्हणतो की तू हल्ला करत नसेल तर करू नको, पण कोणी करतंय तुझ्यावर तर तो थांबव ना तू. तर ते कमाल कॅरेक्टर आहे. येस, भूषण. कैलास जी काही उदाहरणं देतोय साहित्यातली किंवा अध्यात्मातली, पण फिल्ममध्ये जो भानुदास आहे तर तो इतका शिकलेला नाही, साधा हॉकर आहे, सामान्य माणूस आहे. पण त्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे हे शिकवणारी माणसं फिल्ममध्ये सुमित राणे, प्रसाद सर आहेत. आणि कैलाश वाघमारे हा माझा मित्र दाखवला फिल्ममध्ये की जो माझ्यासारखाच एक सामान्य फेरीवाला आहे. तर म्हणजे आपण ज्या देशात आहोत तर तिथं सामान्य माणसांचीच खूप गर्दी आहे, आपण बघतोय. आणि त्या गर्दीतला एक आवाज हा आहे. पण मोस्टली आपण बघतोय की आवाज म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे हे सांगणारे पण कोणीतरी पाहिजेत. कारण की इतकं ते रक्तात आणि इतकं मणक्यात उतरलं आहे आपल्या की आपण झुकलेलो आहोत हेच लक्षात येत नाही भरपूर वेळा. पण हे सांगणारा जर कोणीतरी असेल की म्हणजे नेहमीच असतो असा नाही, पण कोणीतरी आपल्याला ओळख करून निर्माण दिली पाहिजे की अरे तुझी जागा इथं नाही, तर तुझी जागा एका छान ठिकाणी सावलीच्या झाडाखाली आहे. म्हणजे सतत हे उन्हात उभारणारे जे लोक आहेत, उन्हात जे प्रवास करणारे लोक आहेत, ह्यांची सामान्य माणसांची गोष्ट आहे. आणि त्याला म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं की जेवढे महापुरुष घडले तर त्यांना निश्चितच आपण इतिहासात बघतो की त्यांना त्या काळी प्रस्थापित असणाऱ्या महान पुरुषांनीच मदत केलेली. म्हणजे तुम्ही
शिका आणि लढा, संघर्ष करा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या म्हणजे कलेच्या आणि साहित्याच्या रूपामधून आम्ही अशा मांडलेल्या आहेत की त्याची पात्र तयार होतात. मग त्याचे काही गोष्टी काल्पनिक, नाटकीय आम्ही जी काही पात्र करतोय, पण ह्यात एक छान गोष्ट अशी आहे की ही फिल्म प्रत्येकाची आहे. म्हणजे सामान्य माणसाचा जो लढा आहे, तर तो ह्या फिल्ममध्ये निश्चितच तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्ही प्रत्येक जण सांगताय की रॉ आहे हा चित्रपट, सामान्य गोष्ट आहे. अनेकदा ना सोप्या गोष्टीच मांडणं खूप कठीण असतं पडद्यावर, आणि हिअर कम्स द चॅलेंज. मला ऐकायला आवडेल भूषण तुमच्याकडनं, तुम्हाला सगळ्यात जास्त डिफिकल्ट काय वाटलं या चित्रपटाबद्दल? मुळात म्हणजे की मी तसा काही स्टेजचा ॲक्टर नाही आहे. म्हणजे मला काही डायलॉग कसे पाठ करायचे असतात किंवा समोर आर्टिस्ट असेल, तर फक्त एक झालं होतं की माझी जी उजळणी आहे, म्हणजे जे होमवर्क आहे ते माझ्या घरीच झालं होतं छोट्या रोलमधून. पण ज्यावेळेस मला कळालं की पहिल्यांदा कुठंतरी प्रसाद दादांबरोबर मी काम करणार आहे, मिलिंद शिंदे सर असतील, आनंद महादेवन, उर्मिला पण माझ्या अगोदर लीड, सेकंड लीड, म्हणजे चांगल्या बऱ्यापैकी ती इंडस्ट्रीत आहे आणि दुबईत फिरणं वगैरे. मी असा माणूस आहे की मला, म्हणजे माझा भाऊ जसा कवितेत म्हणतो की त्या माणसाला मुंबई मंगळा इतकी दूर होती. मग माझ्यासाठी सगळ्या गोष्टी दूर होत्या आणि भीती तर नक्कीच होती. आणि आज जे काय करतोय, म्हणजे तुम्ही जसं म्हणता की अडचणी काय होत्या, तर अडचणी नाही, पण माझा एक स्वभाव आहे की घुसबंड्या टाईपचा माणूस मी आहे. मी माफी मागतो, पण मी जवळ जाऊन उभा राहतो, सर फोटो काढू का, किंवा तुमच्याकडून काही शिकायला मिळेल, तुमच्याकडून काही मला मदत मिळेल तर करा. आणि निश्चितच मी मागितली नाही, पण एक हक माझी सगळ्यांनाच होती की मी पहिल्यांदा लीडमध्ये येतोय. आता तुम्ही सगळे दिग्गज मंडळी आहात. कैलाशने आज त्या फिल्ममध्ये यायच्या अगोदर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, ह्या नाटकाचा तो मुख्य कलाकार आहे आणि त्यांनी 700 प्रयोग केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, कॅमेरापेक्षा स्टेजवर उभं राहणं हे खूप ताकदीचं काम असतं. आणि अशा लोकांबरोबर काम करताना चला ठीक आहे, आपण जवळ जाणार आहे तर आपला धक्का लागणार आहे, लात लागणार आहे, माफी मागून प्रवास पूर्ण करू, आणि तो करत आलो आहे. आज 14 नोव्हेंबरला तो प्रवास आमच्या सगळ्यांचाच, जो हातात हात घालून आम्ही सगळे जे लढलो ह्या फिल्मसाठी आणि सिनेमा उभं करण्यासाठी, तर निश्चित तुम्हाला दिसेल तो. येस. उर्मिला, कॅरेक्टरबद्दल सांग. मी अनिता नावाची भूमिका करते, जी ब्युटी पार्लर चालवणारी आहे. घरोघरी जाऊन मेकअप करते, लग्नात मेकअप करते. सो तिचा स्वभाव खूप साधा आहे, सरळ आहे, निरागस आहे. ती स्वप्न बघणारी आहे. म्हणजे तिचा नवरा म्हणजे जेवढं कमावूया खाऊया तेवढंच त्याचं जग आहे. पण तिचं असं म्हणणं आहे की आपली मुलं आहेत, आपल्याला पिढीनुसार चाललं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे जर सायकल असेल तर आपल्या मुलांकडे बाईक असली पाहिजे, आणि आपल्याकडे जर बाईक असेल तर आपल्या मुलांकडे 4 चाकी असली पाहिजे. म्हणजे ती तशी आहे आणि थोडीफार जलस आहे. म्हणजे तिचा नवरा रील्स बनवतो आणि मुली तिच्या रील्स बघत असतात. एक सीन आहे त्याच्यामध्ये की आजकाल लय पोरी तुमच्या रील्स बघायला लागल्यात. तर ते मला असं, मी त्याला जाऊन बोलते तर तो बोलतो की रील स्टार आहे मी, बघणारच ना. तर ती अशी नटखट आहे म्हणजे, आणि खूप साधी आहे. तिला बाहेरचं, जसं यांचे कॅरेक्टर्स आहेत बाहेरचं आयुष्य बघतायत, तसं तिचं आयुष्य फक्त तिचा नवरा आणि तिची मुलंच आहेत. सो अशी अनिता आहे. ओके, पण तुला काय डिफिकल्ट वाटलं या चित्रपटाबद्दल आणि काय इझी वाटलं? इझी म्हणजे उर्मिला जी ॲक्च्युअल आहे ती गावाकडची पण आहे आणि ती मुंबईसारख्या शहरात पण राहणारी मुलगी आहे. गावाकडे माझं सगळं आयुष्य, म्हणजे अर्ध आयुष्य गेलं आहे असं सांगेन मी. अर्ध? सॉरी, म्हणजे जेवढी काही जेवढं वय आहे माझं तेवढं लहानपण माझं, आतापर्यंतच्या आयुष्यात अर्ध. सॉरी. सो तर मी गावाकडचं पण वातावरण बघितलं आणि तिकडच्या बायका बघितलेल्या आहेत. मला असं वाटतं की अनिता त्याच बायकांमधली आहे, त्यामुळे मला ते इझी गेलं. माझी आई इतकी साधी सरळ आहे, मला तिला बघून मला अनिता दिसली की ती कशी असू शकते, नवऱ्याला कशी सपोर्ट करते, किंवा साधी आहे. तिचंच मी घेतलंय, माझ्या आईचं सगळं. सो असं आहे. असं आहे. आणि ना हा शब्द असा आहे ना, रील स्टार, की हा विसरूच शकत नाही कोणी, प्रत्येकाच्या लक्षात आहे हा शब्द. आणि तोच खरं तर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनचा प्लस पॉईंट असू शकतो. सो 14 तारखेला येतोय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. मला एक कारण तुमच्या चौघांकडनं ऐकायला आवडेल की प्रेक्षकांनी थिएटरपर्यंत जाऊन हा चित्रपट का पाहावा? मराठीतले सगळे उत्तम कलाकार आणि साऊथचे उत्तम डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, टेक्निशियन्स यांच्या कोलॅबरेशननी बनलेली फिल्म आहे. आणि रील म्हणलं की कोलॅबरेशन आलंच. सो हे कोलॅबरेशन जाऊन बघायला पाहिजे असं मला वाटतं. येस. कैलाश? हां, म्हणजे दादा बोलले तसंच माझंही म्हणणं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन असं की आपल्याला बऱ्याचदा आपण खाजगीत असं म्हणतात की आपल्याकडं असं सिनेमा बनायला पाहिजे, आपल्याकडं का नाही बनत असं सिनेमे. तर मला वाटतं ते एक कारण आहे की जा आणि बघा असा सिनेमा. येस. भूषण? म्हणजे प्रसाद दादांच्या जवळचंच माझं म्हणणं आहे,
पण म्हणजे टेक्निकली जरी त्यांना कळत होतं तरी भाषेचा खूप मोठा एक त्यांना प्रॉब्लेम होता. आणि तरी पण म्हणजे ज्यावेळेस आपण विदाऊट एनी सबटायटल किंवा डब न करता ही फिल्म बघतोय तर मी तर हेच सांगेन की फक्त कलाकार म्हणून आम्ही जो काही सिनेमा कारभार केला आहे तर तो बघायला नक्कीच तुम्ही थिएटरमध्ये या प्लीज. साऊथ इंडियन लोकांनी आपला मराठी सिनेमा बनवला आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, प्राऊड मोमेंट आहे. सो मला असं वाटतं की तिकडचा एक टच आपल्या मराठी सिनेमाला मिळाला आहे आणि तेच बघण्यासाठी आणि सगळ्या कलाकारांची मेहनत बघण्यासाठी प्लीज नक्की सिनेमा बघावा. येस, थँक्यू सो मच. आणि जे रील बनवतात त्यांना ऑल द बेस्ट, जे नाही बनवत त्यांना खूप करेज रील बनवायचं. Yes. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.